हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 41:1-3 हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा, जो दिनाची चिंता करतो तो मनुष्य धन्य. बायबल सांगते की जो रोगी म्हणजे दीन लोकांची चिंता करतो, गरीब लोकांना सहाय्य करतो किंवा नम्र लीन असलेल्या लोकांना मदत करतो, असं मनुष्य धन्य. तो या भूतलावर सुखी होईल. बायबल सांगते की तो आजारी पडला तरी परमेश्वर त्याला बरं करेल, त्याचं अंतरून बदलेल, कारण तो गरिबांना दीन लोकांना सहाय्य करत आहे, मदत करत आहे आणि त्यामुळे तो सुखी होणार. परमेश्वर त्याला आशीर्वादित करणार. तो आजारी पडला तरी परमेश्वर त्याला बरं करेल, कारण का? कारण तो दीन लोकांना मदत करत आहे, गरीब लोकांची काळजी घेते, गरीब लोकांना सहाय्य करत आहे, मग परमेश्वर त्याला अनुग्रह देणार. आपण बायबलद्वारे पाहू की बायबल शिकवते जेव्हा आपण इतरांची चिंता वाहतो किंवा इतरांना सहाय्य आणि मदत करतो किंवा इतरांसाठी जेव्हा आपण झटतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. बायबल सांगते जो दिनाची चिंता वाहतो, गरीब नम्र लोकांना सहाय्य आणि मदत करतो, तो मनुष्य धन्य. तो या भूतलावर या पृथ्वीवर सुखी होईल, आशीर्वादित होईल. तो आजारी पडला तरी परमेश्वर त्याला बरं करेल. का? कारण तो एकमेकांना गरीब गरजवंतांना सहाय्य करत आहे म्हणून. जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं करतो, इतरांना मदत करतो, इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तेव्हा त्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो. बायबल सांगते गलतीकरास पत्र 6:2 एकमेकाची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. काय सांगते बायबल? तुम्ही एकमेकाची ओझी व्हा, ज्याद्वारे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. तुम्ही एकमेकांना मदत करता, एकमेकाचं ओझं हलकं करता, एकमेकांना सहाय्य करता, तर बायबल सांगते आपण प्रभू येशूचा नियम पूर्ण करतो, नियम पाळतो. आपण जेव्हा आपण गरीब गरजवंतांना मदत करतो, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना सहाय्य करतो, एकमेकाचे ओझे वाहतो, त्यांच्या दुःख संकटात आपण त्यांना साथ देतो, मदत करतो, त्यांच्या दुःखातून आपण त्यांना बाहेर काढतो, तेव्हा आपण देवाचा नियम पूर्ण करतो म्हणून बायबल सांगते. आपण परमेश्वराची आज्ञा पूर्ण करत आहोत म्हणून बायबल सांगते. म्हणून वचन सांगते तुम्ही एकमेकांना सहाय्य करा, एकमेकाची चिंता व्हा, एकमेकांना मदत करा, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. वचन सांगते की मात्र एस्तर या पुस्तकामध्ये 10:3 वचन सांगते मर्दखाय तू आपल्या लोकांचे कल्याण कसे होईल यासाठी तो झटत असे, त्या आपल्या लोकांचे कुशल कसे असं होईल, कल्याण कसं होईल याकडे त्याचे लक्ष असेल. मर्दखाय जो होता तो लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी झटायचा. मर्दखाय लोकांचं भलं कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. यहुदी लोकांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी तो झटत असे मर्दखाय. आणि लोकांवर ज्या संपूर्ण यहुदी लोकांवर संकट कोसळले होते तेव्हा मर्दखायने परमेश्वराकडे विनंती केली, एस्तरने बातमी कळवली, मग एस्तरने राजाकडे विनंती केली आणि यहुदी लोकांवर आलेले मोठे संकट टाळले गेले. मर्दखाय प्रयत्न करायचा लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यामुळे बायबल काय सांगते पहा, परमेश्वर पित्याने या मर्दखायला आशीर्वादित केले आणि मर्दखायची जागा राजाच्या खालवर झाली. म्हणजे मात्र मर्दखायच्या वरती राजाच्या खाली मात्र मर्दखायची जागा होती. मर्दखायला सर्व लोकात मान सन्मान मिळत गेला. मर्दखाय उत्तरोत्तर उत्कर्ष पावत गेला, त्याला सन्मान गौरव मिळत गेला. का? कारण तो लोकांच्या कल्याणासाठी झटत होता, लोकांच्या उन्नतीसाठी
होईल यासाठी प्रयत्न करत होता मर्दखाई. आणि त्यामुळे परमेश्वर त्याची उन्नती केली, प्रगती केली, त्याला आशीर्वादित केलं. अगदी त्याला सन्मान, गौरव लोकांमध्ये प्राप्त होत गेला. कारण तो लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी झटत होता. लोकांचं भलं, चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करत होता मर्दखाई. एस्तेर राणीने पण तेच केले. बायबल काय सांगते पहा, एस्तेर 4 अध्याय. जेव्हा या यहुदी लोकांना इतकं मोठं संकट कोसळले होते, अर्थात संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट होणार होता, संपूर्ण यहुदी लोकांना मारून टाकण्यात येणार होते. कारण हामानने मात्र पेटीमध्ये अर्थात पैसे भरले होते भांडारामध्ये. त्याने भांडारामध्ये पैसे भरले होते संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी, अर्थात त्यांना मारून टाकण्यासाठी. म्हणजे यहुदी लोक 120 प्रांतामध्ये त्यावेळेला ते राहत होते, संपूर्ण जगात पसरले होते. पण हे जे 120 प्रांतात राहणारे जे यहुदी लोक होते त्यावेळेला, त्या संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करायचा होता, लाखो बरे लोकांना मारायचं होतं. आणि हा कट या हामानने मात्र रचला होता. त्यासाठी त्याने भांडारात पैसे पण भरले होते यहुदी लोकांचा नायनाट व्हावं. ही बातमी मर्दखाईला कळली, मर्दखाईने एस्तेरला कळवली. एस्तेरने अगोदर मात्र पुढाकार घेण्यासाठी तिने माघार घेतली. म्हणजे तिने नाकार दिला पुढाकार घेण्यासाठी की मी राजाकडे कसं जाऊ, राजाकडे कशी विनंती करू. तेव्हा मर्दखाईने तिला म्हटलं, तुला काय वाटते, तू राजमाला ते म्हणतो वाशील, तू नाही लोकांची सुटका केली तर देव दुसऱ्याद्वारे करेल, पण तू देवाच्या न्यायातून सुटणार नाही. तेव्हा एस्तेरने मर्दखाईला एक बातमी कळवली, माझ्यासाठी 3 दिवस 3 रात्र उपवास प्रार्थना करा, मी पण तेच करते माझ्या दासीचं. आणि मग मी राजाकडे जाईल, राजाला विनंती करेन, मग मी मेले तर मेले. मी आता माझा विचार करणार नाही, मी मेले तर मेले, पण लोकांसाठी झटेन. एस्तेर राणी 3 दिवस उपवास प्रार्थना केली. तिने प्रार्थना केल्यानंतर, उपवास केल्यानंतर ती राजाकडे गेली. राजाची अशा आज्ञा झाल्याशिवाय कोणी राजाकडे जात नसते, असे नियम होते राजाचे. त्याच्या आज्ञेच्या द्वारे ज्या व्यक्तीला राजा बोलवेल, ज्या स्त्रीला बोलवेल, तेव्हाच त्याने राजाकडे जायचं. पण मात्र इथे राजाची आज्ञा नव्हती, पण ती उपवास करून प्रार्थना करून राजाकडे गेली आणि राजाने मात्र तिला मान्यता दिली. आपला सुवर्ण राजदंड तिच्या पुढे केला. कारण राजाने बोलवल्याशिवाय कोणी राजाकडे जात नसे. आणि जर गेला, समज राजाने आपला सोन्याचा राजदंड तिच्या पुढे केला कोणापुढे, तरच राजा त्या व्यक्तीवर प्रसन्न असायचा. आता यावेळी राजाने मात्र एस्तेर राणी पुढे आपला राजदंड पुढे केला. तेव्हा एस्तेर राणीला राजा म्हणतो, राणी काय इच्छा आहे तुझी, काय अर्ज आहे तुझा, काय विनंती आहे तुझी, अगदी अर्ध्या राज्यापर्यंत असेल तरी ती मान्य करण्यात येईल. आणि एस्तेरने राजाला म्हटलं की मात्र तुम्ही आणि मात्र हामान यांनी माझ्या घरी भोजनास यावे. त्याला भोजनासाठी बोलवले. पुन्हा राजाने म्हटलं, काय तुझी विनंती आहे. तेव्हा राणीने म्हटलं, मी मात्र भोजन करणार आहे, महाभोज, म्हणजे मोठं भोजन, तर त्यासाठी तुम्ही हामानासह यावे. राजाने म्हटलं चालेल. तेव्हा तिने म्हटलं, मी त्यावेळी तुमच्याकडे मागेन. आणि तिने त्या राजाला विनंती केली की आमच्या संपूर्ण यहुदी लोकांविरुद्ध या हामानने कट रचलेले आहे. यहुदी लोकांचा नायनाट म्हणजे त्यांना मारून टाकण्यासाठी कट रचलेले आहे. तेव्हा ही बातमी राजाला कळल्याबरोबर राजा क्रोधिष्ठ झाला आणि मग हामानाला पकडलं. ज्या हामानने मर्दखाईसाठी 50 हात उंचीचा खांब तयार केला होता, फाशीचा खांब, त्या खांबावर हामानला चढवण्यात आलं. अशा प्रकारे हामानचा नायनाट झाला आणि संपूर्ण यहुदी लोकांचा बचाव झाला. बघा, एस्तेर स्वतः पुढे गेली. तिने स्वतःचा विचार केला नाही, कारण राजाने बोलवल्याशिवाय कोणी जायचं नाही. पण तिने विचार केला, मी मेले तर मेले, पण मी राजाकडे जाईन, मी लोकांसाठी माझ्या विनंती करेन. आणि ती गेली, राजाकडे विनंती केली. तिच्या विनंतीला यश आलं, तिच्या उपवास प्रार्थनेला यश आलं आणि तिची विनंती संपूर्ण यहुदी लोकांची सुटका आणि बचाव करते. बघा, एस्तेर ही आपल्या लोकांसाठी झटत होती आणि म्हणूनच ती लोकांसाठी झटावी म्हणूनच देवाने तिला राजाची राणी बनवलं होतं, पटराणी बनवलं होतं. आणि अशा प्रकारे संपूर्ण यहुदी लोकांचा बचाव झाला. बायबल आज आपल्याला हेच म्हणते की तुम्ही इतरांच्या कुशलतेसाठी झटा, इतरांच्या चांगल्यासाठी झटा. रोमकरासपत्र 15 अध्याय 1 ते 3 वचन काय सांगते की कोणी पण आपल्या स्वतःच्या दुःखाकडे पाहू नये, तर
स्वतःच्या सुखाकडे न पाहता अशक्तीच्या दुर्बलतेकडे तुम्ही पहा. आपल्या शेजाऱ्याची उन्नती कशी होईल यासाठी तुम्ही त्याच्या सुखाकडे पहा. त्याच्या चांगल्यासाठी तुम्ही झटा. कारण ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही तर निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली या शास्त्र लेखाप्रमाणे झाले. बायबल सांगते तुम्ही स्वतःच्या सुखाकडे नाही इतरांच्या उन्नतीकडे पहा. इतरांचं मला भलं कसं करता येईल, चांगलं कसं करता येईल बायबल सांगते त्यासाठी तुम्ही झटा. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. शेजाऱ्याची उन्नती कशी होईल यासाठी प्रयत्न करा. ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे न पाहता स्वतः निंदा सहन केली मानव जातीसाठी. प्रभू येशू मनुष्यासाठी या जगात देव असून मनुष्य बनून आले. मानवासाठी मानव बनले देव असून. मनुष्यासाठी मनुष्य बनून आणि ते पण वधस्तंभाचे मरण प्रभूने सहन केले. वधस्तंभाचे मरण प्रभू येशूने सोसले अशासाठी की साऱ्या मानव जातीला पापातून, दुःखातून, रोगातून आणि पीडेतून मुक्तता मिळावी म्हणून प्रभू येशूने मरण सोसले. प्रभूने स्वतःच्या सुखाकडे न पाहता माणसाच्या दुर्बलतेकडे, दुःखाकडे, वेदनेकडे, पीडांकडे प्रभूने पाहिलं आणि साऱ्या मानव जातीला नरकाच्या अग्नीतून, सैतानाच्या गुलामगिरीतून प्रभूने सोडवले. आज बायबल हे सांगते तुम्ही स्वतःच्या सुखाकडे न पाहता इतरांचं दुःख पहा. इतरांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना कशी मदत करावी, कसं सहाय्य करा याचा विचार करा. की हा व्यक्ती अडचणीत आहे, संकटात आहे, समस्येत आहे, या व्यक्तीला मला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, या व्यक्तीला मदत केली पाहिजे. माझ्याने जर होऊ शकत आहे तर मी प्रयत्न केले पाहिजे व्यक्तीला मदत करण्यासाठी. ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, प्रभू आपली उन्नती करेल जो आपण इतरांना सहाय्य करणार, जो आपण इतरांना मदत करणार. नहम्या 2:10 कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यासाठी आला आहे असे त्या लोकांच्या कानावर आले. कोण? नहम्या इस्रायल लोकांचं कल्याण करण्यासाठी आला होता हे त्या लोकांना कसं समजले. कारण इस्रायल लोक गुलामीत होते. इस्रायल लोक यरुशलेमीत राहत असताना यरुशलेमीच्या भोवती कोर्टून होता. शत्रू कधी त्यांच्या चढाई करू शकत होते, शत्रू कधी त्यांना तुडू शकत होते. जेव्हा ही बातमी नहम्याला कळाली, नहम्या त्यावेळी बाबेल देशात होता आणि ही बातमी जेव्हा नहम्याला कळाली तेव्हा नहम्याने निर्णय घेतला यरुशलेमीत जाण्याचा की मी जाईन, यरुशलेमीला सुरक्षा देईन. आणि तो यरुशलेमीत आला. यरुशलेमीला वाचवण्यासाठी, त्या लोकांना वाचवण्यासाठी, यरुशलेमीच्या भोवती कोट बांधण्यासाठी, ते इस्रायल लोकांचे तारण साधण्यासाठी तो आला. नहम्या राजाचा प्यालेदार होता. नहम्या राजाच्या समोर उभा राहायचा, राजाच्या हातात प्याला द्यायचा. उंच पदावर होता नहम्या. खाऊन पिऊन सुखी होता, पैसा धन सर्व काही, अधिकार सन्मान सर्व नहम्याकडे होतं. नहम्याला काहीच गरज नव्हती बाबेल देशातून मात्र यरुशलेमीत येण्याची. सर्व काही होतं नहम्याकडे, त्याच्याकडे कोणतीही समस्या नव्हती. पण आपल्या लोकांचं कल्याण कसं होईल यासाठी त्याने राजाला म्हटलं मला यरुशलेमीत जायचंय. मोठ्या हुद्द्यावर होता तो, पॅलेदार होता राजाचा, पण तो म्हणत आहे मला जायचंय माझ्या लोकांकडे, मला यरुशलेमीच्या भोवती कोट बांधायचंय. राजाकडे परवानगी मागितली, राजाने परवानगी दिली, जा. आणि नहम्या मात्र यरुशलेमीत आला आणि त्याला अनेक अडथळे आले. जेव्हा तो लोकांसाठी झटत होता तेव्हा मात्र अनेक लोकांनी मात्र त्याला अनेक प्रकारची संकटे आणली त्याच्या जीवनात. अगदी मात्र नोबद्य संदेशी किंवा मात्र सनबल्लट, टोबिया या लोकांनी अनेक अडथळे मात्र या नहम्याच्या वास्तवामध्ये निर्माण केले. तरी नहम्याने हार मानली नाही, मागे हटला नाही. नहम्याने मात्र निर्णय घेतला होता मी माझ्या लोकांसाठी झटेन, यरुशलेमीच्या भोवती मी कोट बांधेन म्हणजे यरुशलेमीचे लोक सुरक्षित राहतील. आणि नहम्याने कोट बांधायला सुरुवात केली. सर्व लोकांनी, यहुदी लोकांनी, इस्रायल लोकांनी नहम्याला मदत केली आणि 52 दिवसाच्या आत हा कोट बांधून पूर्ण झाला. 52 दिवसाच्या संपूर्ण यरुशलेमीच्या भोवती. आणि या नहम्याने इस्रायल लोकांचे, यहुदी लोकांचे तारण साधले. हालेलुया. बायबल सांगते की मात्र नहम्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या तिकडे येऊन. नहम्या 5 अध्यायामध्ये त्याने वाढीदिडीचा व्यवहार पण बंद केला. वाढीदिडीचा व्यवहार, व्याज घेत होते एकमेकांकडून यहुदी इस्रायल लोक.
एक अधिपती होता, तरी त्याने लोकांकडून कर घेतला नाही, पैसे घेतले नाही, कोणत्याही प्रकारची रक्कम इस्रायल यहुदी लोकांकडून त्याने घेतली नाही. लोकांचं भलं कसं होईल, चांगलं कसं होईल यासाठी नेहम्या झटत होता. म्हणून आम्ही म्हणतो प्रभू की माझ्या चांगल्या कृत्याचे स्मरण ठेव. नेहम्या 5:19 आणि 13-14 आणि 22 वचनात आणि 31 वचनात. प्रभू मी ज्या लोकांसाठी जे चांगलं कृत्य केलेले आहे याचे तू स्मरण ठेव. आणि खरोखर देवाने त्याचे स्मरण केले. नेहम्या लोकांसाठी झटत होता, इस्रायल लोकांसाठी. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने यरुशलेमीच्या भोवती कोट बांधला, यरुशलेमातले लोक सुरक्षित राहावे म्हणून. आज बायबल पण आपल्याला तेच सांगते, तुम्ही इतरांसाठी झटा, लोकांसाठी झटा. कारण गलतीकरस 6:9 आपण चांगले करण्याचा कंटाळा करू नये, तर आपण न खचलो तर यथाखाली पीक आपल्या पदरी पडेल. बायबल काय सांगते, चांगलं करण्याचा कंटाळा करू नका, तर आपण न खचलो तर यथाखाली पीक आपल्या पदरी नक्कीच पडेल. त्याचा लाभ, त्याचा फायदा आपल्या जीवनात नक्की होईल जेव्हा आपण इतरांना मदत करतील, जेव्हा आपण इतरांना सहाय्य करतील. त्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, त्याद्वारे परमेश्वर पिता आपल्याला आशीर्वादित करेल जेव्हा आपण इतरांचं चांगलं करतील. कारण 29:7 तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हित चिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा, त्या नगराचे हित ते तुमचे. बायबल सांगते ज्या नगरात तुम्ही राहता त्या नगराचे हित चिंतन करा, त्या लोकांचे कसं बरं होईल, कसं चांगलं होईल यासाठी प्रयत्न करा. म्हणजे वचन सांगते तुमचं हित होईल, त्या नगराचे हित ते तुमचे हित, त्यांचं भलं कसं होईल, त्यांचं चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करा. म्हणजे तुमचं भलं होईल. इतरांसाठी झटा, इतरांचा विचार करा, इतरांचं चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार आणि प्रभू आपल्या समस्यातून आणि आपल्या सर्व संकटातून मात्र आपल्याला मुक्त करणार. जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या चांगल्यासाठी झटणार, तेव्हाच परमेश्वराचा अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणार आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण रीतीने दूर होणार जेव्हा आपण इतरांसाठी झटणार. तेसरीकडेच पहिली पत्र 5:14-15 बंधूंनो आम्ही तुम्हाला बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जन्मदिनाच्या त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा, कोणी कोणाची वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकाचे व सर्वांचे चांगले करीत राहा. काय सांगते बायबल? वचन सांगते जेव्हा अव्यवस्थित आहे त्यांना ताकीद द्या, त्यांना शिकवा की असं चुकीचं करू नका. जी मात्र अल्पधीराचे, कमजोर झाले त्यांना धीर द्या, त्यांची हिंमत वाढवा. बायबल सांगते आणि सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा, वाईटाबद्दल वाईट करू नका, तर एकमेकाचे सर्वदा सर्वांचे चांगल्याने बरे करीत जा. हे सांगते बायबल, नेहमी तुम्ही एकमेकाचं चांगलं करत राहा, बरे करत राहा आणि जे कमजोर आहे त्यांना बळ द्या, त्यांना हिंमत द्या, त्यांना ताकद द्या, त्यांची शक्ती वाढवा. ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल जेव्हा लोकांचं, इतरांचं भलं कसं होईल यासाठी आपण झटणार. तेव्हा अनेक वेळा नेहमी आपण आपला फायदा पाहतो, आपलं सुख पाहतो, पण आपण इतरांचा विचार करत नाही. पण बायबल शिकवते की इतरांचं भलं कसं होईल, दुसऱ्याचं चांगलं कसं होईल यासाठी तुम्ही झटण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करायला सुरुवात करणार. आपल्या जीवनातली जी काही बंधन आहे ती सारी बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार जेव्हा आपण इतरांच्या मदतीसाठी धावणार, इतरांना सहाय्य करणार. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. तिसरीकडे पहिली पत्र 5:18 म्हणून तुम्ही एकमेकाचे सांत्वन करा व एकमेकाची उन्नती करा, असं तुम्ही करीतच आहात. कोण काय म्हणतो? तिसरीकडच्या लोकांना तुम्ही एकमेकाचे सांत्वन करा आणि एकमेकाची उन्नती करा, तुम्ही असे करीतच आहात. म्हणजे तिसरीकडचे लोक काय करत होते? एकमेकाची उन्नती, प्रगती करत होते. आणि त्यामुळे तिसरीकडच्या लोकांसंबंधाने संत कोण म्हणतो की तुम्ही एकमेकाच्या
करणार, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. आपण देवाच्या वचना, देवाच्या नियमात चालणार, परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या अनुग्रहाने आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. परमेश्वर खरोखर आपल्याला आशीर्वादित करणार, खरोखर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, आपली प्रगती करायला, उन्नती करायला प्रभू येशू सुरुवात करणार. जो आपण इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या प्रगतीसाठी झटणार, इतरांच्या उन्नतीसाठी त्याला ख्रिस्ताची ओळख व्हावी, ती प्रभूमध्ये वाढावे, ते सत्य मार्गावर चालावे, ते पवित्रतेमध्ये चालावे, धार्मिकतेमध्ये चालावे, यासाठी आपण प्रयत्न करणार. तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.